Mr. Faiz Virani, please come on the stage. Nikhil Sarani की विनती करता हूँ पुष्पों Mr. Ahmed Sheikh 88%. And the next one Srushti Mudra 86%. Rehan Bhagwan. Mr. Rehan Bhagwan के parents please come on the stage. अज़र साहब मैं विनती करता हूँ तफसील करता हूँ. नॉन टीचिंग स्टाफ मेंबर्स आहेत त्यांनी वर्षभर फार कष्ट घेतलेले आहेत त्यांच्या हातून पण आपण काही सत्कार घेणार आहे. सो कांबळे मॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं सत्कार. प्लीज कम ऑन स्टेज. ऑल ऑफ यू नाउ प्लीज कम ऑन स्टेज. आफिया मॅडमना मी विनंती करतो की त्यांना पुढे येऊन सत्कार करा. प्लीज कम ऑन स्टेज. आपले नॉन टीचिंग स्टाफ मेंबर्स वर्षभर फार कष्ट घेतले होते. अजर सरांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार करा. निखिल सरांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार करा. All of you loudly clap. Next one, Aditi Moite, 83.40%. Please come on the stage. मी मजर सरांना विनंती करेन की त्यांनी तिचा पुष्पगुच्छ घेऊन उच्च सत्कार करावा. After that, Sneha Modak Pirini. Next one, Sneha Modak, 83%. Please come on the stage. तिचा सिनियर सरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. Next one, Sahil Guwahatilaukar, 82.40%. श्रावणी सुनाई की पुढे त्यांना सत्कार करावा पुष्पगुच्छ अशी त्यांना विनंती करतो. श्रावणी लोकांनी नेक्स्ट वन, शोले शेट्टी. Sujot Shetty, 82.40%. कमल नानेनी यांना पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नेक्स्ट वन, समर्थ आपटे, 82.6%, 82.40%. निखिल सरांनी त्याला पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. ओके. वैष्णवी चव्हाण, 82.20%. तिला निखिल सरांनी पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पेरेंट्सनी पण यावं. पेरेंट्स आलेत का? प्लीज कम ऑन द स्टेज. हे बघा त्यांच्या मोबाईल फोटो घ्या. प्रज्वल पाटील, 81.60%. प्रज्वल पाटील, please come on the stage. भाट मॅडमनी त्याचा पुष्पगुच्छ स्वीकार
मयुरी वायकुळे 94.80, तस्किन शेख 94.80, स्तुती कांबळे 94.80. तिघांनाही सेम पर्सेंटेज मिळाले 94.80%. या तिघींसाठी जोरदार टाळ्या. स्तुती कांबळेचा सत्कार राहिला होता, ती आता आलेली आहे. स्तुती कांबळेनी स्टेजवरती यावं, तिचा ट्रॉफी घेऊन सत्कार करावा अशी मी आजर महाराष्ट्र सरांना विनंती करतो. बॅरिक्स पुढे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द तिच्या स्टडी बद्दल, आपल्या अकॅडमी बद्दल, क्लास बद्दल बोलावे. प्रत्येकाने अतिशय शांत राहायचंय. 5 ते 10 मिनिटं आपला कार्यक्रम संपतो. इयत्ता 10वी मध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपल्या यशाचे भागीदार असलेली पारस्कर अकॅडमी खरोखर या आजर आणि मजर सर आणि सर्व शिक्षक स्टाफ एक विद्यार्थ्यांशी आपुलकीने, विद्यार्थ्यांशी आपलेपणाने जवळीकता साधून, मुलांना आपलंसं करून, त्यांच्या सर्व अडचणी समजून घेऊन, त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांना अभ्यास करण्यास प्रवृत्त केलं. आणि खरोखर प्रत्येक मुलामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला. प्रत्येक मुलामध्ये एक यशाचं शिखर गाठण्याचं स्वप्न त्यांच्या मनामध्ये निर्माण केलं. आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यास प्रत्येक विद्यार्थ्यास प्रवृत्त केलं. आणि त्यांच्या या अथक परिश्रमामुळेच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक घवघवीत यश संपादन झालेलं आहे. मी सर्व पारस्कर अकॅडमीच्या सर्व गुरुजनांना, आपल्या सर्व पालकांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि माझे मनापासून थांबवतो. तस्किन शेख बॅरिक्स. तस्किनच्या आजी मला सारखी त्यांच्या कॉल करत होत्या, तस्किनने लई टेन्शन घेतलंय, जेवत नाही, हे करत नाही. अभ्यासात मी बऱ्याच वेळा तिच्यावर फोनवर बोलत होतो, टेन्शन घेऊन काय होत नाही. मला लई टेन्शन आलं तर मी एखादी चपाती जास्त खातोय बघा, तुम्ही का टेन्शन घेऊन घेतो तिला मी प्रत्येकाला मोटिवेट करत. जे पप्पाही आले त्यांना. त्यानंतर नेक्स्ट वन स्तुती कांबळे, पालक, पॅरेंट्स, प्लीज कम ऑन द स्टेज. 1-2 शब्द तुम्ही बोलावे. पेरेंट्स आलेले असं म्हटलं जातं
शब्दांनाही कोडं पडावी अशी काही माणसं असतात आणि आपण सर्वजण किती भाग्यवान आहोत जेव्हा ही दोन भावासाठी माणसं असतात आणि खरोखर त्यांच्यासाठी आज आपली जी मुलं ज्यांनी यश मिळवलेलं आहे ते खरोखर त्यांचे पण प्रयत्न आहेत आणि त्यांच्या पाठीमागे थाप दिली तर आपण पुढे जाऊ शकतो. थाप या दोघांनी आणि त्यांच्या सर्व स्टाफनी त्यांना दिलेली आहे. याबद्दल सर आम्ही शब्दात आमचे आभार व्यक्त करू शकत नाही. असं पण म्हटलं जातं की आभाराचा भार कशाला तेथे फुलांचा हार कशाला असाच असू दे नित्य जिव्हाळा मग फुलांचा हार कशाला मग फुलांचा दोन्ही सरांचा इथे सत्कार करते. आपण मान्य करून घ्यावा सर अशी पोलीस भरतीच्या बऱ्याच मुलांना मी शाल ट्रॉफी देतो आणि या वर्षी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या क्लासची 23 मुलं मी पोलीस भरती केली. पॅरेंट्सनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना व्यक्त करतो. सातवी अगोदरच कोरोनामध्ये होतं त्यामुळं मॅथ्स अर्ध लिहिलं गेलं अर्ध नाही लिहिलं गेलं. कधी ते मोबाईलमध्ये दिसलं कधी नाही दिसलं. खूप मला म्हणजे टेन्शन यायचं. तिथे जे क्लासमध्ये चालू होतं ना ऑनलाईन क्लासेस त्यामध्ये ते अर्ध लिहायचे मग मी अर्धे मिसनी कुठे दुसरीकडेच फोन केला मला हे अर्ध लिहिता नाही आलं असं म्हणायची ती. मग आता काय करायचं म्हटलं मॅथ्स जर कमजोर झालं तर पुढे जाऊन काय करायचं. मग जेव्हा सरांना आम्ही फर्स्ट टाइम भेटायला आलो मी माझी मिस्टर तेव्हा असं सरांनी सांगितलं की तिला पाठवा तिला आधी तुम्ही पाठवा. तेव्हा काही फीची चर्चा नव्हती किंवा ती कोणत्या स्कूलमधून आली हे सुद्धा नव्हतं. तिचे पर्सेंटेज पण तिला आम्ही काही सरांनी सांगितलं तिला फक्त तुम्ही पाठवा 8 दिवस पाठवून ती सांगेल तुम्हाला की यायचंय का नाही. तेव्हा सरांनी अशी गोडी लागली तिला की 8 दिवसात तिला सुट्टीचा दिवस सुद्धा नको वाटायचा रविवारचं तिला नको वाटायचं. आम्ही जवळजवळ बऱ्यापैकी गावाला जाण्याचं बंद केलं तसं आणि मॅथ्सची गोडी तसं लागली. सायन्स आणि इंग्लिश हे दोन्ही सुद्धा विषय इथे छान झाले एकदम. आणि स्कूलमध्ये सुद्धा तिला म्हणायला लागली की सोनिया मॅथ्समध्ये कशी काय एवढी टॉपला आली होतं. तिच्याकडून बाकीच्या मुली शिकून घ्यायच्या की हे काय आहे ट्रिक कशी आहे. तेव्हा वाटायचं की आपण काय तर चुकलं नाही आपण एवढ्या लांब येऊन क्लास लावलाय हे आपल्याला निर्णय योग्य आहे. सरांचे खूप खूप आभार याबद्दल की त्यांनी एवढ्यापर्यंत माझ्या मुलीला हे करत आले तिला डेव्हलप केलेलं आहे. आणि माझ्या सरांचे पण आभार त्यांनी पण खूप आधीमध्ये सपोर्ट केलेले आहेत आम्हाला दोघी आजला सर वगैरे सर आणि बिग सर यांचे सुद्धा लेक्चर्स ती घरी येऊन आवर्जून सांगायची की सरांनी आज हे मोटिवेशन दिले आज ते दिले. आणि असंच खेळत कुठलाही मॅथ्सला गेलोय असं कधीच नव्हतं वाटत की टीचिंगला गेलोय. ते असं हसत खेळत सगळं हे 3 वर्ष गेलेले आहेत. आता स्कूलची टॉपर आहे ती तरी असं आम्हाला वाटतं की अजूनही म्हणजे मॅथ्सची इकडचीच टॉपर आहे तिथे बघितलं. थँक्यू सर.
करते, तिला बॅकअप छान खूप मिळाले इथं. दोन्ही सरांनी खूप तिला बॅकअप केले. मी सारखं सरांना कंप्लेंट करेन, एवढं सिन्सिअर आहे तर जरा बोलायला शिकवत तिला, कारण ती खूपच सायलेंट आहे. सर म्हणायचे काय नाही हो, ती खूप सिन्सिअर आहे, करते. त्यामुळे मला तेवढंच आधार मिळायचा. थँक्यू सर. सगळ्या स्टाफना आणि बारस्कर अकॅडमीला खूप खूप ज्ञानेश्वरी यांचे पेरेंट्स आपले 10th ज्ञानेश्वरी क्लास झाली त्यावेळी पंचमुखी मारुती रोडला क्लास होता. ती खूप लहान होती, ती चिल्ली पिल्ली होती, आता सगळी मोठी झाली. त्यावेळी खूप ती लहान होती. 6वी पासून ती जॉईन क्लासला आहे आपल्या. तिची वडील आले होते ऍडमिशन साठी. मी 2 महिने त्यांची खात्री होत होती, म्हटलं 2 महिने असं पाठवा, खात्री झाल्यानंतर मग पुढच्या वर्षी ऍडमिशन करा. पण त्यावेळेपासून त्या 4 वर्ष झाले तिथे कंटिन्यू आपल्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन. आणि सर्वप्रथम सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मनपूर्वक अभिनंदन. आणि बारस्कर अकॅडमी यांचे मी खूप खूप आभारी आहे. त्याच्यात यशस्वी माझे मदर सर यांचा खूप खूप पाठिंबा आहे. मनपूर्वक आभार. क्षितिज पाटील यांचे पेरेंट्स प्लीज पुढे खूप झालेलं आहे, काय बोलणार नाही. खरं तर बारस्कर अकॅडमीचा माझा खूप जवळचा संबंध आहे. मी ॲज अ टीचर म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आता सध्या या ठिकाणी एक पॅरेंट्स म्हणूनही मी आलेलो आहे. तर माझा मुलगा या ठिकाणी ज्यावेळेला ॲडमिशन झाला त्यावेळेला सरांनी मला सांगितलं की तुमच्या मुलाला अकॅडमीला ॲडमिशन घ्या. माझी खूप इच्छा होती अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेण्याची, परंतु मुलाचं असं झालं की अगदी पहिलीपासून त्याची बऱ्याच शाळा बदललेल्या होत्या. त्यांना सांगितलं की हे शेवटचं माझं 10वीचं वर्ष आहे आणि मला शाळेतल्या मित्रांना एक वर्षभर मला भेटायचं आहे, तर मला अकॅडमीला जॉईन करू नका. मी शेवटी त्याची इच्छा पूर्ण केली आणि शेवटी सरांच्या या ठिकाणी मी क्लासला मुलाला घातलं आणि आज या ठिकाणी अकॅडमीमध्ये बारस्कर अकॅडमीमध्ये तो आल्यानंतर त्याच्यामध्ये त्यानं 92% मार्क्स या ठिकाणी मिळवलेले आहेत. खरं तर परीक्षा झाल्यानंतर त्यानं त्याचा रिझल्ट एका भिंतीवरती घरामध्ये लिहून ठेवलेला होता. त्यानं 96% लिहिलेले होते. मी त्याच दिवशी त्याला सांगितलं होतं की तुला 96% मिळालेले आहेत. पेपर चेक करण्यामध्ये 1-2 मार्क इकडे तिकडे जातात, 5-10 मार्क कमी जास्त होतात, तो प्रश्न नाहीये. आणि प्रश्नपत्रिका यावेळेला मॅथ्स एवढी थोडीशी टफ होती, सरांनी सांगितलं. त्यामुळं 1-2 मार्क जरी आपल्याला कमी जास्त असले तरी त्याच्यामध्ये काही वाईट वाटण्यासारखं काही नाही. जे काही यश मिळालेलं आहे ते तुमचं, तुम्हाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचं, त्यांच्या मार्गदर्शकांचं, सगळ्यांचं ते यश आहे असं मानून जर तुम्ही पुढे गेलात तर आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतंही यश संपादन करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, एवढंच मी या ठिकाणी खात्री देतो. आणि या ठिकाणी माझं मनोगत संपलं.
क्लासला इथं 10वीला घातल्यानंतर बारसकर अकॅडमीचे मी म्हणजे भरपूर आभार मानतो, कारण त्याला जे 90% जे यश मिळालं हे नक्कीच हे बारसकर अकॅडमीकडूनच मिळालं. त्यासाठी मी सर्व पालकांकडून मी बारसकर अकॅडमीचे आभार मानतो सर्वप्रथम, आणि सर्व 10वीचे मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. I got 89.60% in this board. First of all, I would like to thanks to all the teachers and non-teaching staff of Baraskar classes. Thanks to Azhar sir, Mazhar sir, Kamal miss, Prabha miss, and non-teaching staff. And I am very grateful to stand before you. Thanks to Azhar sir and my parents for supporting me in this day. Thank you. सर्व बारसकर कुटुंबीय आणि सर्व पालकांना, पालकबंधू भगिनींना नमस्कार. मी ऋषिका कवठेकरची आई. माझी मुलगी तो 8वीला असताना क्लास तिने जॉईन केलेला. तोपर्यंत गणिताविषयी तिच्या मनामध्ये भयंकर भीतीच होती. ती ऑलमोस्ट 90% तर 8वीतच भीती तिची कमी झाली होती. त्यानंतर आम्हाला आमच्या घरच्या प्रॉब्लेममुळे पालघरला शिफ्टिंग करावं लागलं. पण बारसकर क्लासविषयी सांगायचं तर मी एवढं सांगेन की तिला इथे राहणं तिनं पसंत केलं आमच्यासोबत पालघरला येण्यापेक्षा. आणि त्यानंतर तिचं 9th-10th इथं कम्प्लीट झालं. आणि हल्लीच एक आता 2 मिनिटापूर्वी तिचं एक गोष्ट कळाली मला की वर्षभरती मला कमल मॅमबद्दल खूप बोलायची की माझा कमल मॅम खूप लाड करतात, एखादा क्वेश्चन कसा एक्सप्लेन करतात ते मला सतत सांगायची. आणि आता जस्ट 5-10 मिनिटापूर्वीच कळालं की कमल मॅम माझ्याच क्लासमेट आहे. आम्ही दोघे एकत्र होतो. तेव्हा ते आत्ता कळालं 1 वर्षानंतर. हे मला अगोदर माहिती असतं तर मी सुरुवातीला सेम मॅडमला भेटून गेली असते. बाकी एक बारसकर अकॅडमीचं काय करावं तेवढं कौतुक कमीच आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. मी स्वस्तिका गोयकर, स्वस्तिकाची मम्मी आहे. स्वस्तिका जेव्हा 9th स्टँडर्डमध्ये आम्ही सरांकडे आलो ॲडमिशनसाठी, सरांनी तिला 18चं टेबल विचारलं. 18चं टेबल ती व्यवस्थित म्हणाली, 30च्या टेबलमध्ये अडकली. आणि तिथून सरांनी 8 दिवस पाठवा, क्लासला पाठवा, कशी करते बघा, तिला आवडते का बघा असं म्हणाले. सर थँक्यू व्हेरी मच. मला माझे खूप प्रश्न होते सरांना, असे होईल का, तसं होईल का. सर आता त्यांना जे म्हणते थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही जसं प्रॉमिस केलं तर त्याप्रमाणे तिचा ग्रोथ आहे. खूप छान तिने कव्हर केलेलं आहे. शाळेच्या डिस्टर्बन्समुळे मी शाळा सोडून अकॅडमीला ॲडमिशन घेतलं. शाळेत खूप त्रास झाला होता आम्हाला. आणि सरांनी हे जसं स्तुतीच्या मम्मीने बोलले की मोठ्या भावाप्रमाणे तिला बाकीच्या सगळ्या मुलांना मुलींना अटेंड करतात, तसं माझ्या मुलीला भाऊ असू दे, वडील असू देत, याप्रमाणे सरांनी तिला सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत. जिथे चुकली तिथे तिला रागवलेलं आहे, पनिशमेंट दिलेलं आहे. आणि जिथे छान केलं तिथे कौतुक पण केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही होता म्हणून आता एवढं स्वतःची एक बिल्डिंग असेल तर सरांनी ते प्रॉमिस पूर्ण केल्याबद्दल थँक्यू सो मच सर. परत तुम्ही खूप आम्हाला सपोर्ट करता. तिथं चुकले तिथं रागवलं, तिथं
कौतुक